श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, पाहून दुर्लक्ष करू नको. जी अपेक्षा सोडली होतीस तेही तुला मिळेल. दुःख देणारी लोक तुझी कदर करतील. पुढच्या क्षणाला तुझे सर्व दुःख संपून जाणार आहे. ऐकून घे, भाग्यवान ठरशील. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. अरे बाळा, आला आहेस तर स्वामीसाठी संपूर्ण संदेश ऐकून जा. तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे. आजचा संदेश खूप खास असणार आहे. तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो, दुःखालाही कुठेही जागा नसो. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत, हीच स्वामी चरणी प्रार्थना. बाळा, दगड मातीने तर फक्त इमारत बनत असते. घराला घरपण तर एका माऊलीने देत असते. जिथे प्रेम जिव्हाळा असतो, सर्वांसाठी एक समान माया असते. अरे बाळा, स्वतःचा विचार कर, पण आधी इतराचाही विचार करून. ज्या मायेने तुला मोठं केलंय असं जाऊ नको विसरून. तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची संमती दर्शवा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. बाळा, संकटात सगळी दारे बंद झाली तरी एक दार तुझ्यासाठी मी उघडले. शोधून तर बघ, तुझ्या मनात असं कोण दडले? अरे बाळा, वेळेआधी काही मिळत नसतं ना वेळेनंतर मिळतं. योग्य वेळ आली की सर्व काही घडतं. कर्मानुसार फळ मिळतं. कळत न कळत खूप काही घडत असतं तुझ्या आयुष्यात. म्हणून सतत दुःखी राहू नकोस. तुझी काळजी आहे मला बाळा. तू सतत विचार करू नकोस. तुझं कल्याण करण्याकरिता स्वामी माऊली असे सर्व ठाई. फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी. स्वामी नाम रुजवा मनोमनी, चित्त अखंड ठाई ठाई. बाळा, तुला मिळणार आहे ते ज्यासाठी तू प्रयत्न केला आहेस. अडचणीची पर्वा न करता शून्यातून सगळं काही उभं केलं आहेस. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ ध्यान कर, आशीर्वाद मिळेल. हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ टाईप कर. लक्षात घे बाळा, इतरांसाठी काही करणं आहे ही गोष्ट अभिमानाची. जाण असावी आई वडिलाच्या मेहनतीची. अजिबात लाज वाटवू नये कष्टाची. बाळा, जे तुला दिसून येत नाही स्वामी माऊलीला नेहमी दिसत असते. आयुष्यात कष्टाने मिळवलेली प्रतिभा सहज कोणालाही मिळत नसते. पाठीशी काही आधार नसताना शून्यातून आज विश्व निर्माण केलास. बाळा, तू संयम ठेवून प्रामाणिकपणा राहून चांगलं काहीतरी नक्कीच घडवलंस. अरे बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. अजून तुला काहीतरी खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. बाळा, प्रत्यक्ष सहकार्य करणं आणि फक्त तसं दाखवणं यात तफावत असते. खरी माणुसकी तर खरी तीच असते जी प्रत्येकाला गरजेला धावून येते. बाळा, मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येतील. प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून कामाला सुरुवात कर. मी जे काय करतो ते चांगल्यासाठीच करतो, तुझ्या रक्षणासाठीच करतो. फक्त एवढंच काय विचार करा. डोळे बंद करूनही स्वामीचा दर्शन घडेल. तुझ्या आयुष्यातील अडचणी संपून आज एक नवीन रूप दिसेल. आशीर्वाद आहे स्वामीचा तुला. वाट चुकला तरी मार्गदर्शन मिळेल. बाळा, पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार. आज ऐकल्यानंतर तुला चमत्कार घडणार. सांगितलेल्या मार्गावर चालत राहा, तुझ्या मनोकामना पूर्ण होणार. बाळा, ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस तर बघ, स्वामी लीला सांगणार आहेत. तुझे कष्ट आता संपणार आहेत. हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य शक्य होणार आहे. बाळा, हीच तर आहे तुझ्या जीवनाची गोष्ट. तुला जमणार आहे. जाणून घे खरी गोष्ट. सतत काळजी करणे सोडून दे. दूर होतील आता तुझे सर्व कष्ट. अरे बाळा, तुला एक दिवस अक्कलकोटाचे साक्षात दर्शन घडणारच. संयम ठेवून तर बघ बाळा, तुझ्या सगळ्या अडचणी पुढच्या क्षणातच संपणार. अरे, नेहमीच तू माझे आभार मानतोस, पण आज मी तुझे आभार मानतो बाळा, कारण तू तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलास बाळा. अरे बाळा, मान्य करणं कठीण असलं तरी बदल हा घडणारच. आजपर्यंत जे झालं ते यापुढे तर सर्व काही चांगलं तुझ्या मनासारखं होणारच. अरे, माझी सेवा करायची असेल तर एवढंच कर. कोणाला दाखवून नकोस. स्वतः दुःखी होऊ नकोस. झालेल्या चुका पुन्हा करू नकोस. आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा. माझ्यावर विश्वास ठेव आणि बघ, पुढच्या क्षणात तुला अडचण येणार नाही. मग बाळा, चमत्कार घडला तर एक क्षणातही घडतच असतो. पुढे तर सगळं नीट होणार आहे. संयम ठेव, विश्वास ठेव. रात्रीनंतर दिवस उघडतच असतो. तुझे दुःख, त्रास, वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील. फक्त विश्वास ठेव, कार्य करत राहा. ज्या कारणामुळे तू चिंता करत आहेस माहीत आहे मला, ते तुला सापडणार जे तू शोधत आहेस. जर बघा विचार करून
तुझ्या जीवन पुढे काय महत्त्वाचं आहे. अरे अनुभव पाठीशी असेल तर चुकीचे निर्णयही पुढे योग्य ठरतात. आयुष्यातील बहुतेक चुका घाईत घेतलेल्या निर्णयामुळेच होतात. प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं, त्यात तुझी चूक असतेच असं नसतं. काळजी करू नकोस, जे तुझ्या कर्माचा भाग आहे ते तुला मिळणारच असतं. बाळा, जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असतं. पुढे आणखीन चांगलं होणार आहे याचं संकेतच तुला मिळत असतं. एक दुःख मिळालं असलं तरी पुढे अनेक आनंद मिळणार असतं. अरे बाळा, आज तू हा संदेश ऐकलंस, मला समाधान मिळालं, तुला आनंद वाटेल यातच सगळं आलं. अरे आजपर्यंत तुझं कौतुक नाही झाला तरी तू तुझं काम चोख केलंस. एक वेळ माझ्यातही चूक काढली जाते, पण तू प्रत्येक वेळीस विश्वास ठेवलास. बाळा, जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे. तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे. हाक दे, केव्हाही तुझ्या हाकेला मी धावून येत आहे. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात काही उणीव राहणार नाही. ही स्वामी आई तुला आशीर्वाद देते. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव, नीतिमत्ता साफ ठेव, काळजी करू नकोस, मी आहे, फक्त तुझा मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.